प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. कसं आहेस? नमस्कार. बरं आहे. हा, काय फार चाललं? वर्षानंतर आपण भेटतोय. हो, फार आनंदाची गोष्ट आहे की आज आपण 40 वर्षानंतर प्रोग्राम हा रियुनियन 10वीचा आपलं होत आहे. आणि सगळं तुझ्यामुळं. नाही, माझ्या एकट्यामुळे नाही, मी विठ्ठल इसाक आम्ही तिघं मिळून म्हणजे प्रोग्राम सेट झालं. हो बोल आलं पण. हो आणि मला आनंद आहे. हो. आणि काही सांगशील शाळेबद्दल? हो, सांगू जरूर. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. तर आज 4 मे 2025 संध्याकाळचे 6:05 झाले आहेत. तर आज आम्ही ठरवलं होतं की एवढे वर्ष झाले 10वी होऊन, म्हणजे 1985 आणि 86ची आमची बॅच 10वीची. आणि तेव्हापासून आम्ही परत पलटून बघितलं पण नव्हतं की शाळेकडे, की एकदासुद्धा आम्ही आलो नाही इथे. तर 25 वर्षानंतर युजली आम्ही असला प्रोग्राम करायचं ठरवलं होतं, पण ते तेव्हा जमलं नाही. गेल्या वर्षी आम्ही हा प्रयत्न करायचा विचार केला आणि आम्ही सगळे या रियुनियनसाठी भेटलो होतो. पण थोडे मित्रिणी भेटले होते आणि थोडे आमचे मित्रही भेटले होते. आणि तेव्हा आम्ही डिसाईड केलं की बाबा चला करूया म्हणून. पण आज हा प्रसंग घडला आणि आज आम्ही शाळेमध्ये समोर आहेत. 40 वर्ष झाले आज. फार आनंदाची गोष्ट आहे. जुने मित्र आणि मैत्रिणी आज भेटत आहेत आणि आम्हाला शिकवलेले टीचर्ससुद्धा आज आमच्यासोबत आहेत.
आज करीब म्हणजे 7 किंवा 8 आमचे टीचर्स आज आमच्याबरोबर इकडे आज सहभागी होणार आहेत आजच्या प्रोग्राममध्ये. त्याबद्दल फार फार आनंद होत आहे. दुरून दुरून जे विद्यार्थी तेव्हा इथे शिकले होते ते सगळेही आज सहभागी होणार आहेत. त्याबद्दल फार आनंदाची गोष्ट आहे ही. फार चांगलं वाटत आहे. थँक्यू. वागणे हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या. तस्मै श्री गुरुदेव नमः. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या या मंगलमय दिनी तुमचे सर्वांचे स्वागत. आदरणीय समस्त गुरुवर्य आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा सौ राधाबाई पळणेकर प्रशालेच्या 1985 ते 2025 अवघे 40 वर्षाच्या स्नेहमिलनाचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला माननीय TS सौ संध्या देशमुख या लाभलेल्या आहेत. तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन सरस्वतीला हार घालून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. त्यांना नाही बरोबर आहे, पण त्यांना घेऊन येणं तुम्ही एक दिवा लावा आणि बाकीचे आपण सुरुवात करू. नाही मेणबत्ती लावा. यांच्याकडनं हा दुसऱ्याकडनं. आता मी BS कुलकर्णी सरांना सांगते की त्यांनी पण दीपप्रज्वलन करावं. सावकाश. सावकाश. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय
दीपज्योती नमोऽस्तु ते दिव्या दिव्या रे दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेवे देवा पाशी उजेड पडे विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी ये ग लक्ष्मी बैस ग बाजे माझं घर तुला साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान. माननीय TS संध्या देशमुख या सौ राधाबाई पळणीटकर उच्च शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते आहे. आज आपण सर्व विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत ते केवळ या आपल्या सर्व गुरुवर्यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी दिलेले बाळकडू योग्य संस्कारामुळेच आज आपण सर्वजण एक सक्षम नागरिक बनलो. याचे सर्व श्रेय आपण आपल्या सर्व गुरुवर्यांना देऊ. आता मी सर्व आपल्या गुरुवर्यांना व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे ही विनंती करते. हो. कामतीकर बाई या. तामणकर बाई हो सावकाश. साठेबाई बसल्यानंतर तुम्ही पण त्यांना सोबत असं एखादं कोणीतरी. BS कुलकर्णी सर, सौ संध्या देशमुखबाई, देवकुळीबाई आणि ओक सर स्थानापन्न व्हावे ही विनंती करते. दिवंगत रवींद्र जाधव, दिवंगत मारुती अलुरे आमच्यापैकी स्वर्गवास झालेले स्वर्गवास झाले. दिवंगत म्हणजे स्वर्गवास. उदय शंकर वर्मा, उमाकांत सुलतानपुरे आणि संजय सर देशमुख हे आमच्यातले स्नेही यांचा स्वर्गवास झाला. कारणं अनेक आहेत. प्रकृती असे अर्धवट जीवनयात्रा त्यांची संपली. तर त्याच्यासाठी आम्ही आणि शिवाय आपल्यातले सर गिरगावकर सर, गुर्जरबाई, BD देशपांडे सर आणि इंदुरकरबाई या पण आमच्यात आता नाही आहेत. यांचाही स्वर्गवास झालेला आहे. हे आत्ताच आम्हाला कळलेलं आहे. कारण चौकशी आम्ही करत होतो की कोण कोण येणार आहेत. त्यावेळी हे आम्हाला खुलासा झाला. तर आपण 2 मिनिटासाठी त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून आपण शांततेत उभे राहू. बाईंचा सत्कार करते कामतेकर बाईंचा. मंगळूरकर ही करेल. तामणकर बाईंचे शाल. पुढचं पुढचं तू करशील ना.
सुशील गायकवाड. बरं त्यांचा बरं. पुढचं हे काही आले नाही यांचं मानचिन्ह आम्ही देत आहोत. तुम्ही आता रँडमली द्या. हो. तुम्ही सांगा नावं. सांग ना, सुशांत जोशी. सुशांत जोशी सुशांत जोशी मॅडम. मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात यावा. नंदकुमार लाटकर, नंदकुमार लाटकर कामतीकर बाईंना मानचिन्ह देऊन सन्मानित करतात. तिचे काय ट्रेन लिहायचं. प्रभुराम हडे. प्रभुराम हडे. त्यांचे लाडके सर आहे अजय भोईटे. अजय. अजय भोईटे. अजय म्हणून सांग नुसतं अजय. मी आता अजयला विनंती करते की त्यांनी ओक सरांना असंच घालून द्या भेटवस्तू. अशोकला विनंती करते. सॉरी, फार मोठा दिसतो नाही का सर म्हणतात. साठेबाईंना, यांनी तामणकरबाईंना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार. आणि नंदू लाटकर. हां. नंदू लाटकर. नंदकुमार नंदकुमार लाटकरांना विनंती करते की त्यांनी देवकळीबाईंना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करा. माझे नाटकातले गुरु. हो, पूर्वी आम्ही म्हणायचो आता हो ते सांगणार आहे. तो पण कार्यक्रम होणार आहे. मी त्यासाठीच त्यांना घाई करते की हे औपचारिक सगळ्या गोष्टी होऊन जाऊ दे, मध्ये असा ब्रेक नको, हो की नाही. ते शाल घाली आणि श्रीफल देऊन त्यांचे सत्कार. मानचिन्ह त्यांना पण मानचिन्ह त्यांना आणि मानचिन्ह देऊन श्रीयुत नागेश वासुदेवराव हे विवेकवर्धनी शिक्षण संस्थेचे सचिव आहेत आणि त्यांचं आगमन झालं, त्यांचा सत्कारही झालेला आहे. तर मला असं वाटतं की आता आपण आपले मनोगत व्यक्त करावेत, मग नंतर पुढच्या कार्यक्रमाला आपण एक 2-2 मिनटं प्रत्येकाने आपण आज कुठे आहोत आणि आज आपण काय करतात याची उत्सुकता. मगाशी बाईंनी मला बोलून विचारलं की तुम्ही काय करतात आणि तुमचे काय चालू आहे सध्या, हे त्यांना ऐकण्याची उत्सुकता आहे. तर मी माझ्याने सुरुवात करते, हरकत नाही. ते चालू दे, ते पाणी पिणी चालू दे ना सोबत, वेळ जातो त्याच्यात. हां, तर मध्ये तुम्ही शीतपेय. हां, त्यांची उत्सुकता ह्याच्यात जास्त आहे, त्यांना पिण्यात खाण्यात नाही एवढा इंटरेस्ट. सो माझं नाव सविता कुलकर्णी आणि बेंद्रे, सासरचं. आणखीन सर्व
गुरुवर्यांना विनंती आहे की आम्ही विद्यार्थी आज जे काही आहोत हे तुमच्यामुळेच आहोत. यासाठी मला असा खूप अभिमान वाटतो की आम्हाला कोणी काही विचारलं की तू काय करतेस आणि कुठे शिकले, तर आम्ही अभिमानाने सांगतो अरे हैदराबादमध्ये सुद्धा मराठी मीडियम म्हणजे मीडियममध्ये तुम्ही शिकलात, हे खूप अपूर्व वाटतं त्यांना. कारण आंध्र प्रदेशमध्ये मराठी मीडियम म्हणजे फार अगदी दुर्मिळच ना. तर मी अगदी अभिमानाने तुझी मराठी पण इतकी चांगली. आता थोडासा ॲक्सेंट अधूनमधून येतो वेस्टर्न, आता तो फरक जाणवतो आहे मी महाराष्ट्रात गेल्यानंतर. कारण इथे जी मराठी बोलली जाते आणि आम्ही जे बोलतो याच्यात फरक जाणवतो. असो, ते एक महत्त्वाचं नाही आहे. तर माझं सासरचं बेंद्रे हे आडनाव आहे. मला 2 मुलं आहेत आणि दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत. मोठा मुलगा ऑस्ट्रेलियात असतो, धाकटा पुण्याला असतो आणि मोठी सूनबाई ग्राफिक डिझायनर आहे आणि मोठ्या मुलगा आणि त्याची बायको दोघंही गव्हर्मेंट सर्वंट आहे. ऑस्ट्रेलियाची सिटिझनशिप त्यांना मिळालेली आहे. 13 वर्षापासून तिथे स्थायिक आहेत. आणखीन त्याला पण नाटक, लिखाण, कविता, इंग्रजी, मराठी दोन्हीतून खूप उत्तमरित्या आणि त्याला बेस्ट ॲक्टर अवॉर्डसुद्धा 2 वेळा मिळालेले आहे. आणखीन भारतामध्ये पूर्ण ऑस्ट्रेलियाची टीम घेऊन तो 2 वेळा इथे प्रयोग झाले मुंबई आणि पुण्यामध्ये आणि अजूनही त्याचं काम चालूच आहे. परवाच अजून एका त्याच्या नाटकामध्ये त्याला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं. त्याला तो छंद माझ्यामुळेच म्हणजे आणि मला माझ्या आईमुळे आलेला आहे. तरी जीन्समध्ये आहे थोड्या प्रमाणात. आणि मोठी सूनबाई माझी ग्राफिक डिझायनर आहे, ती पण गव्हर्मेंट सर्वंट करते आहे. आणि धाकटा मुलगा माझा IT कंपनीत आहे आणि रेव्हेन्यू सांभाळतो कंपनीचा, मोठ्या पोस्टवर आहे. आणि धाकटी सूनबाई LLM झालेली आहे, ती पण एक रिअल इस्टेटच्या कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवरती आहे. आणि मी गृहिणी प्लस मी एक मोठ्या नावाजलेल्या शाळेमध्ये संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मला 20 वर्ष झाली आहे. आणखीन मला गाण्याचा आणि चित्रकलेचा पण खूप भरपूर नाद आहे आणि मी कार्यक्रम पण करत असते. असं पुढचे ओळख नंदकुमार हे देतील आपली ओळख. माझं नाव नंदकुमार लाटकर. मी इथून 10वी पास झालो होतो 85-86 बॅचमध्ये. तर मी संक्षिप्तामध्ये सांगतो कारण हे फक्त इंट्रोडक्शन आहे. तर 10वीमध्ये जेव्हा होतो तेव्हाचा चेहरा आणि आताचा चेहरा बदलल्यामुळे परत इंट्रोडक्शन द्यावं लागतं. एनिवेज, तो ॲक्च्युली 40 वर्ष झाली. 40 वर्षामध्ये पुष्कळ काही फरक आलेला आहे जीवनामध्ये. जसं सविताने सांगितलं तिच्याबद्दल, तर मी पण थोडक्यामध्ये सांगतो. मला 3 मुली आहेत आणि माझी बायको पण मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे. ती थोडे वर्ष कार्यरत होती एका कॉलेजमध्ये, पण नंतर मुलं झाल्यानंतर म्हणजे मुली झाल्यावर बंद करून टाकली काम करणं. आणि मी अगोदरच्या वर्षामध्ये स्ट्रगल करत बोर आलो जीवनामध्ये. त्याच्यानंतर बिझनेसमध्ये मी जेव्हा उतरलो त्याच्यानंतर मग सर्व्हिस बंद करून मग बिझनेसमध्येच राहिलो. गेल्या 28 वर्षापासून मी बिझनेसमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर हे जे 3 मुली आहेत माझे, हे अजूनही शिक्षण करत आहेत. मोठ्या मुलीचं लग्न झालं आहे पण ती डॉक्टर आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन ती रेडिओलॉजी करते आहे, 3ऱ्या वर्षी आहे ती. आणि दुसरी मुलगी नुकतंच इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट लंडनहून करून आलेली आहे आणि मोस्ट प्रॉबेबली माझ्या बिझनेसमध्ये सहभागी होईल. आणि तिसरी मुलगी रिसेंटली 12th स्टँडर्ड तिने म्हणजे आताच रिसेंटली एक्झाम देऊन 95% तिला मार्क्स आलेले आहेत. तर पॉलिटिकल सायन्समध्ये जायचं तिचं आणि हिस्ट्रीमध्ये तिची म्हणजे आवड आहे, त्याच्यामध्ये जायचं तिचं हे स्कोप आहे. तर हे माझ्याबद्दल थोडक्यामध्ये सांगितलं. बाकीच्या लोकांनाही चान्स देणार आहे. हां पंडित, सिंपल बोलणे का? सिंपल. मी हैदराबादलाच असतो. ॲड्रेस हैदराबाद. हॅलो.
माझं नाव रामचंद्र पंडित. मी 6वी ते 10वी इथं शिकलेलो आहे. 85 बॅच. मला 2 मुली 1 मुलगा आहे. मुलीचं लग्न झालं. मुलगी इंजिनिअरिंग आहे आणि माझा मुलगा फोटो व्हिडिओचं करतो. माझी 3री मुलगी मेडिकल कोडिंग करती. बस. और ये सब लोगों की वजह से हम इधर है. BS सर साहब मैडम सबकी वजह से हम इधर है. और जो भी डेवलपमेंट है आपकी वजह से, आपके नक्शे कदम पे चले से है. अब कोई पुलिस वाले संजय भाई. नमस्कार गुरुजी. नमस्कार बंधू आणि भगिनीनो. माझं नाव संजय सावंत आहे. मी 8वी ते 10वी इथे शिकलो. कॉलेज विवेकवर्धनी कॉलेज झालं माझं. आणि मी आता सध्या सब इन्स्पेक्टर ऑफ पोलीस LB नगर पोलीस स्टेशनमध्ये काम करतो. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघांची लग्न झालेली आहेत. सॉफ्टवेअरमध्ये आहेत. माझ्यापेक्षा जास्त पगार आहे त्यांना. मला हे खूप आवडतं. आणि माझा मुलगा आणि मुलगी लव्ह मॅरेज केलेले आहेत. इंटरकॅस्ट मॅरेज झालेलं आहे. मी त्यांना कुठलाही रोकटोक केलेलं नाही आहे. चौघं पण भरपूर कमवतात. त्यांच्या पायावर ते उभे आहेत. एवढं सांगू शकतो. धन्यवाद. माझं नाव सुशांत अवधूत. माझा बिझनेस घरचा आहे जोशी मसाला. माझा बिझनेस जोशी मसाला. आणि मी गेले 25 वर्षापासून पिकल इंडस्ट्री चालवतो आहे. आणि आत्ता सध्या मी गोशाळा चालवतो आहे. माझ्या गोशाळेचं नाव आहे मिशन अंत्योदया. आणि मी रोज गेल्या 2 वर्षात 404 गाई आत्ता माझ्या गोशाळेत आहेत. आणि स्वतःची गोशाळा आहे. आणि रोज मला 15,000 ते 18,000 रुपये फक्त मेंटेनन्सला लागतात. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे 10,000 फॉलोअर्स आहेत. आणि ब्ल्यूटूथवर तुम्ही बघू शकता एक्सवर अंत्योदयाचं माझं साईट आहे सगळ्या काही. आणि माझे 2 एक मुलगा एक मुलगी आहे मला. माझी मुलगी ग्रॅज्युएट होऊन आत्ता ती सदरलँडमध्ये फायनान्स डिपार्टमेंटला. आणि मुलगा 12वी आत्ता झालेला आहे. मुलं आहेत. एक मुलगी 2 मुलं. माझे मिसेस लेक्चरर आहे. आणि मुलीचं लग्न झालं आहे. मुलाचं लग्न झालं आहे. एक मुलगा डिग्री फायनल इयर आहे. आणि माझा मुलगा UKला सुनबाई UKला असते. सुनबाई माझी लेक्चरर आहे UKमध्ये. मुलगा कंपनीमध्ये काम असतं. थँक्यू. माझं नाव प्रभुराम हाडोळे आहे. मला एक मुलगी 2 मुलं आहेत. 2 मुलाचं MBA शिक्षण झालं आहे कंप्लीट यंदा. आणि मी जॉब करतो प्रायव्हेट जॉब शॉपमध्ये. संतोष गद्रे बोलतील आता. अरे वो देगा इंट्रोडक्शन देगा ना. लंबा इंट्रोडक्शन चाहिए, छोटा चाहिए. नमस्कार, मी संतोष गद्रे. शाळा झाल्यावर माझा मेकॅनिकल डिप्लोमाचा कोर्स झाला होता. त्याच्यानंतर एकदम लाईन चेंज झाली आणि मी ॲज अ बँकर म्हणून स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये जॉईन झालो. क्लर्कपासून चीफ मॅनेजरपर्यंत 24 वर्ष सर्व्हिस केल्यावर स्टेट बँक ऑफ हैदराबाद SBIमध्ये मर्ज झाली 2017मध्ये. तेव्हा मी माझी पॅशन क्रिकेटसाठी मी VRS घेऊन मी इथं 8वी ते 10वी पण शिकलेलं आहे. आणि तिथनं पण मी कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरनंतर मला बारामतीमध्ये जॉब लागला शुगर फॅक्टरीमध्ये. मग ग्रुपमधनं फोन आला की मेसेज आला की आता आपलं इथं गेट टुगेदर करायचं आहे. तो मी आज सकाळी आलो इकडे. एवढंच माहिती. आता इथे सुशील गायकवाड बोलतील. सुशील गायकवाड, वेलकम. सर्वांना नमस्कार. सुभाष ओक सर, BS कुलकर्णी सर, देवकुळेबाई, तामनकरबाई, कामटेकरबाई, संध्या मॅडम आणि उपस्थित सर्व शिक्षकांचा मी खूप खूप आभारी आहे. कारण मी तुमचा सर्वांचा खूप आवडता विद्यार्थी होतो आणि खूप मार खायचो. तर आज सर्व जुन्या आठवणी आज ताज्या झाल्या. आपण ज्या वर्गामध्ये पहिलं बसायचो आज त्या वर्गामध्ये बसलो आहोत.
आणि त्याला जवळपास 40 वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणी आणि शिक्षक भेटतात. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे. रिअल इस्टेट कंपनीमध्ये मी काम करतो आहे आणि डायरेक्टर म्हणून मी एका मोठ्या कंपनीमध्ये आहे. माझ्या कंपनीचे प्रोजेक्ट्स बॉम्बे हायवे, बेंगलोर हायवे, श्रीसेलम हायवे, वैजाग आणि विजयवाडालासुद्धा आहेत. आणि जवळपास ह्या कंपनीमध्ये मी 15 वर्षापासून एक चांगल्या पोझिशनवर आहे. ह्या पोझिशनवर राहण्यासाठी आणि काम शिकण्यासाठी शिक्षकांनी जे काय मला मार्गदर्शन लहानपणी केलं होतं ते मार्गदर्शन आजसुद्धा मला उपयोगी पडत आहे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मिस्टर एस अशोक बोलतील आता. ते नल्ला कुंट्याला असतात. माझं नाव यश अशोक आहे. हॅलो, कमी आवाज थोड़ा कम करा. वही बोल आणि मी BCom विवेकवर्धिनी कॉलेजमध्ये झालं माझं. मी एका छोट्याशा इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काम करतो गेल्या 30 वर्षापासून. मला 2 मुलं, मोठा मुलगा BTech झाला, नोकरी करतो, आणि दुसरा मुलगा ग्रॅज्युएशन झाला. थँक्यू व्हेरी मच. हॅलो, आता रमेश बजाज बोलतील. आत्ता चालेल. नाही झालं. ये रमेश बजाज. मी संगीता खरात. 4वी ते 10वीपर्यंत मी ह्याच शाळेत शिक्षण घेतलं आहे आणि मी हिमायतनगर ब्रांचमध्ये हिंदी टीचर म्हणून कार्यरत आहे. आणि जे मी आज आहे ते सगळं आदरणीय शिक्षकांमुळेच आहे. धन्यवाद. मी पण हॅलो सगळ्यांना नमस्कार. माझं नाव गीता देशपांडे. माझं सासरचं नाव गीता सिद्धांती. मी LIC एजंट म्हणून काम करत होते. आता 1-2 हां अजून मला एक मुलगा आहे. Google ॲड्समध्ये काम करतो त्यांना. थँक्यू गीता मॅडम. ही आता आशा गायकवाड बोलेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. मी एक हिंदी टीचर आहे, गव्हर्मेंट हिंदी टीचर आहे. तर एक छोटासा दोहा मी तुमच्यासाठी सांगू इच्छिते. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारो गुरु आपणो गोविंद दियो बताय. तर मी थोडंसं कबीरदासच्या या दोह्याला थोडंसं बदलते. त्यांनी गुरुनं गोविंदला दाखवलं आणि मोक्षाचं मार्ग दाखवलं, पण आमच्या टीचर्सनी आम्हाला जीवन जगायचं मार्ग दाखवलं. त्याच्यासाठी खूप खूप आभार. आता ह्यांनी सांगितलं ना की HM होते म्हणून. तर टीचर्स डे होतं आणि त्याच्यामध्ये मी HM झाले. HM झाल्यावर जे कार्य मी केले, जे काम मी केले, त्याच्यामुळे मला खूप प्रशंसा मिळाली सगळ्या टीचर्सकडून. ते एक माझ्या मनात राहिलं. आणि आमच्या सगळ्या टीचर्समध्ये थोडे टीचर्स मला म्हणाले की तू एक छान टीचर बनू शकते, शिक्षिका बनू शकते, त्याला तू प्रयत्न कर. हेच वाक्य मी जीवन म्हणजे आत्तापर्यंत आठवण ठेवून घेतलं की मी एक छान शिक्षिका बनेन. त्यानंतर मी असं BCom केलं, इंग्लिश मीडियम घेऊन BCom केले, प्रायव्हेट जॉबला गेले, पण मला त्याच्यात सॅटिस्फॅक्शन राहिलं नाही. मग नंतर काय करायचं, पण मला ते आठवत होतं की मी एक टीचर बनू शकते. त्याच्यासाठी काय करायचं, मग MA केले, मग त्याच्यानंतर टीचर ट्रेनिंग BEd केलं, मग त्याच्यानंतर प्रायव्हेट स्कूल्समध्ये काम करत होते, केम्ब्रिजमध्ये इथंच काम करत होते. त्याच्यानंतर मग MPhil करायचं प्रयत्न केले आणि ते पण सफल केले. मग मध्ये लग्न झालं, मुलं झाले, त्याच्यासोबत हे सगळं मी करत गेले. त्याच्यानंतर मग कळालं की असे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, त्यात दिलं तर मी गव्हर्मेंट टीचर बनू शकते, एक छान पोझिशनवर मी जाऊ शकते, माझं आणि माझ्या फॅमिलीचं भविष्य मी घडवू शकते.
असा विचार आला आणि नंतर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स लिहिले. 2 मुलं, मोठी सासर, तरी पण मी प्रयत्न करत गेले. 3दा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स लिहिले. 96, 98, 2000. 2000मध्ये मला SA हिंदी म्हणून पोस्ट मिळालं आणि मी एक गव्हर्मेंट टीचर झाले. हे गव्हर्मेंट टीचर बनायचं श्रेय मी या स्कूललाच देते आणि आमच्या टीचर्सला देते. जे इन्स्पिरेशन मला टीचर्स डेच्या दिवशी मिळालं ते इन्स्पिरेशन खरं झालं, माझं स्वप्न पूर्ण झालं आणि ह्याचं श्रेय सारे आमचे टीचर्सच. थँक्यू, त्याच्यासाठी धन्यवाद. माझी 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी, दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत आणि ते लोक कॅनडामध्ये आता सेटल आहेत. आम्ही दोघं हजबंड अँड वाईफ इकडे हैदराबादमध्ये आहेत. बस, धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नमन. संगीता बोलेल. मी इथं हैदराबादला राहते. माझे मिस्टर सिनियर अकाउंटंट आहेत. मी इथं उस्मानिया युनिव्हर्सिटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये CSE डिपार्टमेंटमध्ये जॉब करते. एक मुलगा एक मुलगी आणि मुलाचं लग्न झालं आहे. दोघंही BTech केलेले आहेत, सॉफ्टवेअरची नोकरी करतात आणि मुलगी B डिझाईन करते आहे. आम्ही इथं नालाकुंटाला राहतो. थँक्यू. आता वंदना बोलेल. मी वंदना मंगरुळकर, सासरचं डहाळे आडतं. मी इथे पद्मावतीमध्ये शॉपमध्ये जॉब करते आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा इंजिनियर आहे, जेनपॅकमध्ये आहे आणि मुलगी ग्रॅज्युएशन झाली आहे, लग्न झालं आहे. 2 मुलं आहेत तिला आणि तिचे मिस्टर सिल्वरचं जॉब हे करतात, शॉप आहे त्यांचं, त्याच्यामध्ये ती मदत करते. थँक्यू. आणखी कोणी राहिलेलं आहे? जे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातुहू. माझं आणि इथं शिक्षण माझं झालेलं आहे. माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि 2 मुली. मोठी मुलगी आहे ती मुंबईला असते, त्यांचे हजबंड बिल्डर आहेत. आणि सेकंड मुलगा आहे शेख सोहेल, तो आता US ला आहे, इंजिनिअरिंग इथं झालं आहे आणि MS साठी तो US ला गेलेला आहे. आणखीन एक लहान मुलगी आहे, ती BCom first. Teachers who are present with us, our gurus we can call them, and all the alumni sitting before me, I feel proud and my mind is flooded with almost all the memories, deep down the memories of what we have done. As what you have done, we have also done things. We left the school 55 years back. Ours was the 69, first 10th class हमने सोडलं आम्ही तेव्हा. आज जवळ 55 वर्ष झाले आणि as you celebrated 40 years, we celebrated 50 years. In 2019 we celebrated our high school. Though we have the same roots, but we are from the different batches, and it reminds me of so many things, these classrooms, the warmth of the teachers, warmth of the friendship, the gratitude, and that we have to pay tribute to all the teachers, and we are all here only because of them. आमच्या वेळेस कोण होतं? VD टिळक मास्तर होते आमच्या वेळेस. अँड म्हणजे सांगायला मला इतका आनंद होतो की त्यांनी जे आम्हाला शिक्षण दिलं त्यावेळेसचे टीचर्स म्हणजे दे आर ऑल पार्ट ऑफ इट. पण तेव्हाचं जे शिक्षण होतं ते वेगळंच होतं. आताच्या शिक्षणाबरोबर कम्पेअर केलं तर तेव्हाचं, त्या शिक्षणामुळे आपण आज बरेच काय आपलं शिकलो. आणि आताचं शिक्षण काय आहे, इट्स फास्ट, म्हणजे SCBSE, ICSE, everybody wants to put them in the higher school and for a better education. Of course, there are a lot of changes in the educational standard and all. I feel proud to be among you here, and the warmth, the love and affection you have showered on me, I'll carry down the memories in my life. Now coming back to the education society, I'm not here as a joint secretary, but I'm only one of the alumni among you. But still, I would like to say how I am in this organization. Being a student of this school, we thought, because over the years you have seen what was the Vivekananda Education Society. Once upon a time, if you go down the memory, 60s and 70s, 50s, 60s, 70s, it was a very premier education society.
very prestigious. I'm telling you, I used to reside behind the Tilak Master's house. त्यांच्या घरी लोक लाईन लावून बसायचे संध्याकाळी. अँड दे टू हॅव मनी इन द हँड. पैसे घेऊन बसायचे, आम्हाला पोरांना ॲडमिशन द्या, तुम्ही किती डोनेशन पाहिजे द्यायचं म्हट. बट ही नेव्हर अलाउड एनी बट दी यूज टू गिव्ह मोर इम्पॉर्टन्स टू द इंटेलिजन्स. म्हणजे पोरांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष द्या. आता मराठी बरेच लोक असतात त्यांना शिक्षण, पण नाही, ते म्हणले नाही, माझ्या शिक्षणामध्ये पोरं हुशार पाहिजेत. दॅट वॉज द सिच्युएशन इन दोज डेज. बट ओवर द इयर्स दिस scenario is totally different right now. Not because of the this, because of the so many schools have come around in and around Hyderabad, imparting teaching. I mean CBSE, ICSE and all, and everybody is nowadays a totally corporate culture. सगळ्यांना एवढं वाटतं की आपण शाळेमध्ये चांगल्या शाळेमध्ये शिकवायला पाहिजे. 1 लाख 1.5 लाख देऊन शिकवायला पाहिजे. तेव्हा त्यांना इट बिकम्स अ प्रेस्टिजियस थिंग. बट नाऊ over the years there is a decline in the strength of the students in Vivekananda society. And 1 or 2 schools have been closed because of the corona and all. And teachers are also, it was made into a aided government aided school and all, government aid. But government has not given that support to the staff and all. Even our staff are still fighting for the salaries which are supposed to be given by the government. And teachers are retiring, they are not filling the post. So the strength of the students comes down so much. It's very difficult to finding it too difficult to manage. But now we are coming away, a new batch, a new management, all youngsters and all with all experience. We are trying to bring up the glory of the school, and I'm proud to say that we are planning for an engineering college, Vivekananda Institute of Technology, and we are also going to start CBSE. Process has already started. Keeping this school also in mind. We don't want to this, and we are encouraging this school also. And Vivekananda Institute of Technology, we got clearance approval from the AICT, and we are just waiting for this NOC from the state government. I think hopefully by 26-27 we will start engineering college. As far as CBSE is concerned, we are just going to make our registration by June. That was will be in the main school, main campus. Of course, Marathi medium, we being the Marathi linguistic minority, we don't want to ignore it. We want to make it more stronger also. But the thing is that people are not much interested in putting the Marathi medium and all. So we are also focusing on English medium, which we started last year, Daure School. RP is already holding the foundation, and for the 8th and 9th, you are all from the same school, RP school. So RP is also going to be there 6th to 10th with Marathi medium and all. You will find Kanya Shala also in a very different shape. We are going to change the facelift. And the building, it's 117 years old. I think you must be all knowing. 1907 it was established. It is 117 years, 118 years old society. So we are trying to do our best. We always keep our hands crossed and make everybody to put their children in our school and all, because we want to increase the standard of the level of the school, education standard, which is not there right now, because teachers are to be upgraded. Now for that we have conducted I think that's the first time in the history of school, we have conducted a workshop. You all must be knowing Saraf madam. She was in Kanya school. Her daughter is with us as a governing council, Megha Saraf. She is now director of one of the schools. I don't remember the name of school, but she is highly educated in this field, educational field. And she has done some changes in the syllabus for ICSE and CBSE. So we are very fortunate to have her also with us. And recently we had conducted a workshop for the teachers to upgrade them and to increase the standard and all, so that they will also know, because now it is the stagnated things. We want to bring them up and expose them to the other field, because now there are a lot of competitions in the school educational field. So we are doing our best to get back the glory of these things. I wish you all should support us. And with all your good wishes, I think you will find in the next 5 years, Vivekananda will be
soon taking up the shape of a premier education society also, as we have a very good trustees and president, and everybody is highly interested in doing that. And lastly, I am very much overwhelmed with the response, the love and affection you have showered on me, every one of you. Down the memory, I am just remembering how we also spent our time here, these all schools, everybody. And I am so thankful to the teachers who are here with us. And I will always seek your blessings again. I know Satya madam, she is my neighbor, and I have met them. Sir Kulkarni sir is also my neighbor. I know Subhash also very well. So thank you so much for your today's evening. It will go down the memory. I will remember forever in my life. Thank you so much for everyone. Thank you very much, sir, for your kind words. And with the infusion of the new team in place, and with you being one of the most senior, and also from the same alumni, I think you will do wonders to this society, and you will bring whatever changes you are planning to do, and make it successful again, and bring back the old memories. Thank you. All the best. विवेकवर्धिनी शिक्षण संस्थेचे सहसचिव नागेशराव सर, तसेच माझे आदरणीय कामतीकर मॅडम, साठेबाई, तामणकरबाई, देवकुळेबाई, BS सर आणि सुभाष. खरं सांगू का, मी आल्यापासून पाहते, मी अगदी भारावून गेलेली. तुमची जी तयारी आहे, तुमचा जो उत्साह आहे, तो पाहून मी खरंच भारावून गेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे तुमचे सर आहेत ते माझेसुद्धा सर असल्यासारखे आहेत, कारण आम्ही जेव्हा आलो तेव्हा हे होते आणि आम्ही जे शिकलो ते यांच्याकडूनच शिकलो. हे मलासुद्धा हे आदरणीय आहेत सगळेजण, कारण यांचं बघूनच आम्ही शिकलेलं आहे. काम करण्याची पद्धत या लोकांची इतकी छान होती की आम्हाला म्हणजे अशी लाज वाटायची. आम्ही ते हळूहळू आत्मसात करत गेलो. आज आम्ही पण तुम्ही जसं म्हणतात तसंच आम्ही यांच्याकडे बघूनच आजपर्यंत इथपर्यंत आलेले आहेत. आणि तुमचं जे आहे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचं जे अतूट नातं आहे तुमच्यामध्ये, आजही 40 वर्षानंतर त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलचं प्रेम, अतूट नातं, खरंच यामुळे मी खूप भारावून गेलेली आहे. इथं कर्तव्य जो प्रकार आहे तो बिलकुल नाही आहे. इथं प्रेम आहे, आदर आहे. आणि त्या उत्साहामध्ये तुम्ही म्हणजे आजसुद्धा मला तुम्ही शाळेतले 10वीचे विद्यार्थीच वाटत आहात. तसे तेवढा उत्साह आहे आज आपल्यामध्ये. खरंच खूप म्हणजे त्यावेळेस तुम्ही कसे असाल विचार करण्या अगदी 10वीच्या विद्यार्थ्या इतकाच उत्साह आल्यापासून मी पाहते. खरंच खूप छान वाटलं मला. आणि मी अजूनही शाळेत असल्यामुळे मी हे रोजचं पाहते आणि तेच दृष्टीस पडलं मला. अजून एक बॅच इथे गेट टुगेदर केली होती, तर 73ची बॅच मला वाटतं, 73 का 75ची. ते मुलं विद्यार्थी सकाळी इथे 7:50ला हजर होते. सगळ्यांनी त्या काळातला युनिफॉर्म घातला होता आणि सगळे प्रार्थनेला उभे होते. आणि मुलींनी पण प्रार्थना म्हणली त्या काळातली त्यांची. सर्व मुलांनी पण युनिफॉर्म हो, ते दिसायला लागले मला. खरंच खूप छान. सगळ्या बाईंनी हे आणि हां त्याच्यासाठी कार्यक्रम माझ्या लक्षात आलं. हो, हा ड्रेस होता. आणि त्यावेळेस ते सगळे प्रार्थनेला उभे राहिले, प्रार्थना म्हणली, मुलींनी वर येऊन प्रार्थना म्हणली. हां ते आता शक्य नाही म्हणून खरं आहे. तर खूप छान वाटलं मला. सगळ्यांनी युनिफॉर्म म्हणजे हा काय प्रश्न बायकांनी तर मी माझ्या वडिलांना म्हटलं तू निळ्या रंगाची साडी नेसून. ते तुमचा उत्साह बघून खरंच भारावून गेले. आणि हे जे आहे की पूर्वी म्हणायचे आता नाही तसं की, कारण शिक्षकांच्या पगारी गव्हर्मेंटचे जर असतील तर भरपूर आहेत, पण पूर्वी असायचं की शिक्षक हा गरीब असायचा. पण शिक्षकाजवळ सगळ्यात
म्हणजे जास्त संपत्ती म्हणजे त्यांचं विद्यार्थ्यांचं प्रेम. हे सगळ्यात जास्त सगळ्यात श्रीमंत मला वाटतं शिक्षकच असेल. खरंच धन्यवाद. खरंच हो. XLCLमध्ये होते. धन्यवाद. तुम्ही मला बोलावलं, सत्कार केला इतका की त्याबद्दल खरंच मी आभारी आहे. आणि आज मला तुमच्यामुळे हे जुने शिक्षकसुद्धा भेटले खूप दिवसानंतर. भालकीकर सर एक आले नाहीत. माझा मुलगा छोटा होता, तो यायचा आमच्या इथे आणि भालकीकर सर ऑफिसमध्ये बसलेले असायचे की ते समोरून आले की त्यांना आजोबा म्हणायचा तो. आई आजोबाची ही रूम आहे का? असं त्या सगळ्या आठवणी मलाही आल्या सुरुवातीच्या आमच्या. धन्यवाद. धन्यवाद मॅम. कामतीकर मॅम, सॉरी बाई. खरं म्हणजे मला यांनी जसं सांगितलं ना तसं किती आणि काय बोलू हे कळत नाही आहे. कारण मी इतके आम्ही 58 डिसेंबरला इथं आलो आणि मी म्हणजे त्यावेळेस मी सांगते ना की इतकं म्हणजे टीचर आणि हे काही भीती वगैरे आम्हाला काहीच माहिती नाही. मी 6वीच्या वर्गात होते. 6वीच्या वर्गात आले आणि डायरेक्ट माझ्या आई होते ते मला शिकलेली नसायचे ना, घरी असायचे. आणि बघू नये म्हणजे आईला पण काही भीतीवर नव्हती, काही नाही. त्यावेळेला BD कुलकर्णी म्हणून सर होते. त्यांना म्हटलं माझं नाव घालायचं आहे. ते म्हटले तुझे आई बाबा कुठे आहेत? नाही मला इथे जवळच राहतात, पण आईने सांगितलं मी आले आणि मला नाव घालायचं आहे. म्हणजे काय त्याला इतकं कौतुक वाटलं, एवढी 10 वर्षाची 11 वर्षाची मुलगी येऊन, पण ते इतकं प्रेम होतं त्यांचं. मग ते म्हणाले तुझ्या बहिणीला बोला वगैरे. माझी ॲडमिशन झाली, सगळं झालं. मग दुसऱ्या दिवशी मग कारण वेळ पण पाहिजे ना वडिलांना वगैरे यायला, कारण ते दुसऱ्या गावाला राहत होते, आम्ही इथं आलो. तर अशी या तऱ्हेने मी 2 वर्ग इथं शिकले. जानेवारी 59 ते 61 ओरिजिनल. असं आहे ना. त्या 7वी 8वी आणि 6वीचा फक्त 1-2 महिने मी इथे शिकले आणि तेव्हा 8वीपर्यंत शाळा होती मी गव्हर्नमेंटमध्ये. तर मला मुख्य मुद्दा सांगायचा आहे हा की त्या काळामध्ये कुठलाही म्हणजे आईवडील ते कुठलेही आईबाप असं म्हणायचे की मुलांना आपल्या मातृभाषेत शिकवायचं. तर माझं पण 11वीपर्यंतचं शिक्षण गव्हर्मेंट स्कूलमध्ये मराठी मीडियममध्ये आणि आमच्या पूर्ण फॅमिलीचं सासर आणि माहेरचे सगळे आणि मॅक्झिमम लोक इथं जे आहेत आपल्या विवेकवर्धिनीमध्ये शिकले आहेत. आणि ती आपली शाळा म्हणजे तिचं नावच विवेकवर्धिनी आहे, जी विवेकाचं वर्धन करणारी आहे. तर आम्हाला अभिमान वाटतो की त्या शाळेत आम्ही शिकलो आणि आमचे सगळे नातेवाईक एकापेक्षा एक नंबर. तर विवेकवर्धिनीमध्ये त्या काळामध्ये माझा मामेभाऊ नंदकुमार मानिकर फर्स्ट आला होता त्या काळात. आता तो नाही आहे. तर त्या काळात विवेकवर्धिनीचं नाव फर्स्ट त्याचं होतं. आणि नंतर असे एकामागं एक असे अनेक गेले, कारण मी वेळ सांगू शकत नाही इतकं लांबलचक. पण विवेकवर्धिनीचा खरोखर अभिमान आहे आणि मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे तुम्ही कुठेही मागू पडू शकत नाही. हे आम्ही तुमच्यावरून आता मी तुमचं इंट्रोडक्शन ऐकलं तर इतक्या म्हणजे चांगल्या पोस्टवर आहेत किंवा म्हणजे कुठल्या क्षेत्रात नाही असं मला आढळूनच आलं नाही. म्हणजे बिझनेसमध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत, चांगल्या पोस्टवर आहेत, त्यांचं कुठंही नुकसान झालं नाही आहे. आणि आम्हाला आमच्या आईवडिलांनी हे शिकवलं की मातृभाषेत तुम्ही जर 11वीपर्यंत शिक्षण घेतलं, कमीत कमी 7वी 8वीपर्यंत तरी तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग खूप लवकर येतं. म्हणजे काही जे अवघड विषय असतात ते तुम्हाला भाषा चांगली आल्याशिवाय तुम्हाला चांगलं कळत नाही. म्हणून भाषाही तितकीच महत्त्वाची आहे आणि पुढचे गणित सायन्स वगैरे विषयसुद्धा तुम्हाला त्याचं आकलन खूप चांगलं होतं. हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगते. तर आज तुम्ही जे इंट्रोडक्शन दिलं आहे त्याच्यावरनं मला कळालं की कुठेही म्हणजे काही नाही आणि मुलं हीच आपली देशाची संपत्ती आहे आणि विद्यार्थी हे चांगले निपजले तरच ती संपत्ती आपण जपू शकतो आणि ते कोणी चोरून घेऊ शकत नाही. ज्ञान आणि विज्ञान हे आहे ते कोणी चोरू शकत नाही. ते आपण वाटेल तेवढं आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. तर विवेकवर्धिनीच्या नावाप्रमाणे तुम्ही यापुढेही तुम्ही डिस्ट्रीब्युशन देत राहाल
आणि असं देशाचं नाव कराल. आणि आपण नेहमी म्हणतो ना, आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक. तर तुम्ही हे आज दाखवून दिलं मला, त्याच्यासाठी तुमचे इंट्रोडक्शन हवी होती. तर आम्हाला खूप अभिमान वाटतो आमच्या मुलांना. आणि म्हणतात ना, आता एक मुलींना शिक्षणाचं आहे. पूर्वी मुलींना शिक्षण देत नव्हते, म्हणून म्हणतात की एक बाई शिकली की 10 विद्यार्थी उपसतात. पण आता आई आणि वडील दोघं जर शिक्षित असले तर आपल्या देशाला काय कमी पडणार आहे. तर हे तुमच्या आजच्या ह्याच्यातनं मला खूप अभिमान वाटतो की मुली काय मुलगा काय, तर त्यांच्या आपल्या मुलांना पण त्यांनी तितकंच ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपला देश सुद्धा मला नाही वाटत कधी मागे पडेल. आणि असं आज पण सांगितलं जातं, आपण पेपरमध्ये बातम्या असतो की नक्कीच आपला भारत देश सगळ्याच्या पुढे जाणार. तर आपली मातृभाषा पण तुम्ही तेवढी सांभाळा, इंग्लिश पण तेवढं सांभाळा आणि देशाचे असेच उत्तम नागरिक म्हणून राहा. आणि मला त्याचा तुमचा खूप अभिमान आहे आणि आम्हाला आमचा पण अभिमान आहे, कारण आम्ही अशा शाळेमध्ये. 8वीं पूर्ण होने के बाद मेरा अभ्यास रुक गया है. पिताजी को एक्सीडेंट हुआ था बहुत बड़ा, जंगल विठोबा सेवा करने के लिए कोई नहीं था, तो उस समय मुझे यहाँ पर रुकना पड़ा. तो मैं जंगल विठोबा देवस्थान का पुजारी हूँ. 200 वर्ष से लगातार वंश परंपरा वहाँ पर सेवा का कार्य चल रहा है. उसके साथ साथ विठलेश्वर बाल भक्त समाज, ये एक बहुत बड़ा 100 वर्ष का संस्थान है. पिताजी दादाजी भी उसमें वाइस प्रेसिडेंट रहकर सेवा करते थे. मैं भी उसमें वाइस प्रेसिडेंट के माध्यम से सेवा करता हूँ. उसके साथ भाग्यनगर पुरोहित संघ गत 6 वर्षों से लगातार उस संघ का मैं अध्यक्ष हूँ. हर वर्ष भी भाग्यनगर पुरोहित संघ की ओर से एक वेद का स्वाहाकार, एक वेद का पारायण, सामूहिक उपनयन संस्कार, जिसके घर में किसी कारण नहीं हो पाता है, 1 रुपये नहीं लेते हुए आज तक 40 उपनयन हम लोग करे हैं. अपने घर समाज दुख के ओर जा रहा है. संगठन में शक्ति नहीं रही है. 40 वर्ष के बाद सबको एक दूसरे की याद आई है. तो यह याद सदैव आते रहे, इसके लिए ही मैं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ में गौलीगुड़ा नगर, यह भी मेरे ही आध्वर्य में आता है, उसके अंदर मैं धर्म जागरण अध्यक्ष हूँ. वह भी गत 7 वर्षों से लगातार मेरे नेतृत्व में 10 से 15 जगह पर हर शनिवार, मंगलवार, रविवार हनुमान चालीसा चलता है. हमारे खुद के मंदिर में आज हनुमान चालीसा था, इसलिए मुझे आने में देरी हो गई. 250 से 300 बच्चे रहते हैं हर रविवार. तो हनुमान चालीसा पारायण पूर्ण कर कर आज 4 वर्ष लगातार एक रविवार भी नागा नहीं हुआ है. तो ऐसा इस सेवा कार्य चल रहा है. उसके साथ साथ सामाजिक दृष्टि से आज का माहौल, आज की व्यवस्था, आज की परिस्थिति हम सबको पहचानने की आवश्यकता है. यह संगठन आज एक बार कर कर छोड़ने से कुछ हमको उपयोग नहीं है. संगठन अगर हमको करना ही है तो हर महीना एक बार. हमारे परिवार में कैसे कैसे संकट हो रहे हैं. आज लव जिहाद के नाम के ऊपर बहुत ब्राह्मण बच्चों को उठाकर लेके जा रहे हैं. नज़दीक के परिवार के बच्चों को भी 4 से 5 बार चले गए. तो मेरा निवेदन सबसे यही है, अपने बच्चों को संस्कृति में लाने के लिए हम सबको भी प्रयास करना है. और यह मित्रता सदैव आनंदित और आनंद के साथ संपन्न होने के लिए जो मुझे याद कर घर पर निमंत्रण दिया है, उन सभी को भी मैं धन्यवाद देते हुए
यह प्रेम सदैव बने रहे, इसके लिए ऐसी याद करते रहो हम जहाँ बोले वहाँ आपके। संस्थेचे मान्यवर्य श्री नागेश, माझ्याबरोबर बसलेले सगळे सहशिक्षक आणि एकेकाळी माझे विद्यार्थी असलेले आणि आता बापही झालेले माझे विद्यार्थी, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्याच्या उताराला लागलेली गाडी आहे, कधी थांबेल कधी धडकेल माहिती नाही, पण तुमच्या विद्यार्थ्यांचा इतका आग्रह होता येण्याचा की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन यांना मी अडवू शकले नाही. मला यावं लागलं इथे. थोडासा उशीर झाला माझ्यामुळे, याबद्दल क्षमस्व. पण तुम्ही सगळे विद्यार्थी आलात, खूप चांगल्या पोझिशनमध्ये तुम्ही आहात, हे ऐकून खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला, मनापासून आनंद वाटला की जे काही पेरलं होतं ते खूप फळफळून उदयाला आलेलं आहे, त्याचा आनंद आहे. फक्त तुमच्या सगळ्यांना एकच विनंती आहे की तुमच्या काळी शाळेची जी भरभराट झाली होती आणि संख्या भरभरून होती तशी आता नाही आहे. तेव्हा तुमच्या सगळ्या संघाने शाळेला जी काही आवश्यक ती आर्थिक मदत करावी अशी मी तुम्हाला विनंती करते. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मी जास्त माझ्या विद्यार्थ्यांना काही सांगू इच्छित नाही. ते पुष्कळ जाणते आणि शहाणे आहेत हे आज त्यांनी स्वतःच्या करून दिलेल्या ओळखीवरून कळालेलं आहे. तेव्हा सगळ्यांना एकच विनंती की शाळा बंद पडू देऊ नका, शाळेला आवश्यक ती मदत करा. तुमची एकच बॅच नव्हे तर इतर बॅचेसनाही विनंती करा. आणि आमच्यावर तुम्ही जे प्रेम दाखवलं त्यामुळे पुढचे सगळे आयुष्याचे दिवस खूप आनंदात जातील याची ग्वाही मी तुम्हाला देते. धन्यवाद. श्रीयुत नागेश सर आणि माझे सहकारी बंधू भगिनी, आजचा हा सोहळा विद्यार्थ्यांनी इतक्या उत्साहाने साजरा केला आहे की तो अविस्मरणीय ठरणार आहे. खूप मनापासून आनंद वाटला आणि मला एका गोष्टीचं विशेष वाटलं की आपल्या शाळेत तुम्ही हा कार्यक्रम केलात, त्यामुळे जुन्या आठवणी सगळ्या पुन्हा नव्याने जाग्या झाल्या आणि तुम्ही सगळे विद्यार्थिनी विविध क्षेत्रामध्ये यशस्वीपणे वाटचाल करत आहात, ते ऐकून खूप समाधान वाटलं. यापेक्षा मोठं सर्टिफिकेट किंवा मोठं समाधान शिक्षकांसाठी काय असू शकेल. खूप आनंद वाटला हे ऐकून. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मराठी मीडियममध्ये शिकल्यानंतरसुद्धा आपण कुठेही मागे राहत नाही हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. तुमच्यासारखीच मी सुद्धा कन्याशाळेतनं मराठी मीडियममधनंच शिकले, पण मराठी मीडियममधनं शिकूनसुद्धा कुठल्याच बाबतीत कमी पडत नाही हे आपण आपल्या जिद्दीने दाखवून देतो. मी मराठी मीडियममध्ये शिकलेली असतानासुद्धा इंग्रजी हा विषय हाताळत होते, इंग्लिश टीचर म्हणूनच कार्यरत होते आणि नंतर मी इंग्लिश लिटरेचरमधून MA केलं. परंतु माझा सांगायचा हेतू हा आहे की मराठी मीडियम ही आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेमध्ये आपण जसं स्वतःला एक्सप्रेस करू शकतो तसं दुसऱ्या भाषेत करणं जरा कठीण जातं. तरीसुद्धा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आत्तासुद्धा इथे आल्यानंतर काही विद्यार्थिनींनी मला सांगितलं की बाई अजूनही आम्हाला तुमची भीती वाटते. एक सांगू का, मला वाटतं मराठीत बोलण्याचा हा आपला वर्गातला पहिला प्रसंग आहे. कारण इंग्लिश टीचर असल्यामुळे आम्हाला अशा इन्स्ट्रक्शन्स होत्या की इंग्लिश टीचरने वर्गात इंग्लिश हे इंग्लिशमधनंच शिकवायचं, मराठीतून नाही. त्यामुळे मला मराठी वर्गात वापरता यायचं नाही, इंग्लिश इंटू इंग्लिशच मी शिकवायचे. आणि म्हणून अर्थातच मराठी मीडियमच्या मुलांचं इंग्लिश थोडं कठीण असतं, कच्चं असतं, त्याच्यामुळे मला जास्त स्ट्रिक्ट राहावं लागायचं. कारण शेवटी रिझल्ट मुलांच्या हातात आहे ना, मुलांनी पेपर चांगले लिहिले तर रिझल्ट आपला चांगला लागणार, त्या दृष्टीने मला स्ट्रिक्ट राहावं लागायचं, बाकी काही नाही. मुलांचं हे प्रेम, ही आत्मीयता आज
तर शिक्षकामध्ये जे पाहिजे ते घेण्याचा मी प्रयत्न केला आणि ते तुम्हालाच दिलं. शिक्षकामध्ये जेवढं काही शिक्षण देण्यासाठी आवश्यक असतं ते घेण्याचा मी प्रयत्न केला, ते प्राप्त केलं आणि ते वाटत गेलो. आणि माझं मुख्य चित्रकला होतं, चित्रकला शिकवायचं आणि नाटकं वगैरे करायचे, शाळेतले कार्यक्रम वगैरे बसवायचे, हे कार्यक्रम करायचं. सो तुम्हाला पाहून आनंद झाला. मला अजूनही आठवतं आहे 700 खिडक्या 800 दारं, तो आणि तो आपला जिजाबाई आणि तो शो आपला हां रेल्वे प्लॅटफॉर्म नाही, नाटक तो आपला गदरे, काय नाटकाचं नाव काय होतं? शिवछत्रपती. हां, ते नाटक पण तुम्ही केलं होतं. तर असले थोडे नाटकं आणि आकाशवाणीमध्ये पण जाऊन केलं होतं, तसले थोडे लक्षात येत आहेत मला. अजून काय होतं? हां, एक टूर पण गेलो होतो आपण. म्हैसूर बेंगलोरचं एक टूरला गेलो होतो. तर ते पण कुलकर्णी म्हणजे BS सरच आम्हाला घेऊन गेले होते. ते पण मला लक्षात आहे, कारण तेव्हाचा एक फोटो माझ्याकडे अजून पण आहे. आता ओक सर बोलतील. मी सुभाष ओक. मला हे आनंद वाटतं आणि एक आनंदाची गोष्ट सांगावं वाटते की माझे वडील डावरे स्कूलचे फाउंडर होते. माझे वडील सावनूर मास्तर आणि एक मॅडम होत्या, झाडाखाली 1ली ते 3री शाळा चालवली त्यांनी. ही माझी दुसरी पिढी आहे जी विवेकवर्धिनीला सर्व्हिस देते आहे. माझ्या वडिलांची 40 वर्ष नोकरी झाली तिकडे आणि माझी इथे जवळजवळ 30 वर्ष झाली आहे. परांजपे होते, सावनूर मास्तर होते, एवढं मला लक्षात आहे. वडील सांगायचे, मला फोटो होता माझ्याकडे. आणि अजून एक गंमत गोष्ट सांगायची म्हणजे मी तिकडे बसू शकतो असं माझे आहे. मी या शाळेचा विद्यार्थी आहे. त्यावेळेला टिळक मास्तरांनी आम्हाला हायस्कूलमधून इकडे हाकलून टाकलं मराठी मीडियमला. आणि माझ्याबरोबर कोपऱ्यात जे बसले आहेत ते माझे क्लासमेट आहेत. आम्ही 6वी ते 9वीपर्यंत शिकलो आहे. 10वी पण शिकलो, पण 10वीला लास्ट मोमेंटला आम्हाला इकडे टाकलं. आणि ती जय तेलंगणाची जी बॅच होते 76-77 त्या बॅचचा मी 68ची बॅच 67-68ची बॅचचा मी विद्यार्थी आहे. या शाळेतूनच मी 10वी पास झालो आहे. मी पण मास्तर काय होतात नको असं करत मी बिझनेस केला, दुसऱ्या कंपनीमध्ये काम केलं, ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम केलं. माझे वडील म्हणायचे, नाही बेटा तुझ्यामध्ये कॅलिबर आहे, तू शिक्षक हो. नाही हो करत 75मध्ये मी सरस्वती पाठशाळा नल्लागुंटा जॉईन केली. 75 ते 80पर्यंत मी नल्लागुंट्यात होतो. तिथले हेडमास्तर मला विचारायचे, ओक सर 6वीचा वर्ग सुरू करू का आपण? मी म्हणायचं होच करा. गणित शिकवणार ना तुम्ही? हो शिकवतो. मग 6वी झाली तिथे. मग पुढच्या वर्षी 7वीचा सुरू करू का आपण? म्हटलं हो सर करा. मग ती 5वीपर्यंतची शाळा 7वीपर्यंत झाली. आणि माझ्या शाळेत शिकणारे जे विद्यार्थी होते नल्लागुंट्याला 80मध्ये मी इकडे ट्रान्सफर झालो. तिथे 80पर्यंत तिथे होतो. डिसेंबरमध्ये इथे ट्रान्सफर झालो. तर मुलं म्हणायची, ये खडूस आपला पिच्छा नाही छोडता. मग काही विद्यार्थी इथून जे हायस्कूलला गेले. 84मध्ये मी हायस्कूलला ट्रान्सफर झालो. सच्ची बोला बाप, इने पिच्छा नाही छोडता आपला. तर नंतर मला हे झालं, माझे क्लासेस चालले. अर्धे इथे जे बसलेले विद्यार्थी आहेत ते माझ्याकडे ट्युशनला यायचे. त्यावेळेला मी 86पर्यंत ट्युशन शिकवली. 86 नंतर बंद करून टाकले. माझा सगळ्यात मोठा क्लास चालायचा. क्लासमध्ये एक डबा ठेवलेला होता नुसता, सर फीस टाक त्याच्यामध्ये.
मी पैशासाठी कधी केलं, कारण मराठी मिडियमला शिकवायला शिक्षक नव्हता त्यावेळेला. एक गंदे मास्तरांचा क्लास चालायचा, ते इंग्रजीत शिकवायचे. अजून एक मास्तर मोळकर मास्तर ते इंग्रजीत शिकवायचे, मराठीत सांगायचे नाही. फक्त मी एकटा होतो. 2 विद्यार्थ्यापासून सुरू केलं आणि म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत क्लासेस चालायचे. 150 रुपये पगार होता, 5,000 ट्युशन होती मला त्यावेळेला. आता मी रिटायर झालो आहे, मला चांगलं आहे, आराम आहे, ते काही टेन्शन नाही. जे झाड मी त्यावेळेला लावलं होतं त्याची मी आता फळं खातो आहे. आणि तुम्ही जे विद्यार्थी आहेत, मैं नहीं बोलना, मला बरं वाटत नाही. सब मेरे को गालियाँ देते थे, अरे खड़ूस मास्टर बोल के. नहीं, सुनो आप मेरी बात सुनिए आप. बट एक इंग्रजी में एक कहावत है, हु हेट्स दे लव कहते हैं. जो बहुत नफरत करते ना वो बहुत प्यार करते. कम से कम दिल से तो मेरा नाम तो लेते थे एक गाली के आगे या पीछे. बस धन्यवाद. आपको देखकर मुझे मेरे दिन याद आए. ये मेरी तीसरी है. ये जो आपका विद्यार्थी का कर रहे हैं ये तीसरा है. ये अपने पास खान वगैरह थे, बिक्कड़ खान है, वो लोग करे एक, उसके बाद और एक विद्यार्थी करे परसों, और अभी आपके उसमें है. मतलब अभी बोल नहीं सकता हूँ. मैं तो सोच रहा हूँ मैं सेंचुरी मारने का. बस आप लोगों की दुआ होना बेटा, आप लोग आगे बढ़े, सबसे बड़ी बात है. अब जाने मैंने बोले तो अच्छा नहीं होता, इतना बोल के मैं धन्यवाद करता हूँ. तुम्हाला माहिती असेल, माझं नाव संजय सावंत आहे. मी सब इन्स्पेक्टर ऑफ पोलीस तेलंगणा स्टेटमध्ये. मला पहिलं तेलुगू येत नव्हतं, जसं बाईंनी सांगितलं इंग्लिशमध्येच बोलायचं. तसं स्टेटमध्ये पण एक रिवाय आहे की तेलुगूमध्ये शिकलं पाहिजे. मी मराठी मिडियमचा स्टुडंट, इंग्लिश मिडियम हायस्कूल केलं, कॉलेज केलं, परंतु तेलुगू येत नव्हतं. 2 वर्षामध्ये मी तेलुगू शिकलो. लिहिणं, वाचणं आणि सगळं करणं. प्रत्येक केसेस मला तेलुगूमध्येच लिहाव्या लागतात. चार्जशीट वगैरे कराव्या लागतात आम्हाला तेलुगू. आत्ता सध्या मी तेलुगूमध्येच लिहितो. म्हणजे हे काय श्रेष्ठ नाही आहे, फक्त थोडं जर जिद्द असली ना माणसाला काही पण करू शकतो. माझं म्हणणं एवढंच आहे. थँक्यू. आता आपल्या काही विद्यार्थिनी आहेत, ते आपल्या आठवणी आणि काही आपलं थोडंसं शेअर करतील, थोडंसं भाषण देतील. ते थोडंसं ऐकून आपण मग जाऊयात. ठीक आहे संगीता? होऊन मला खूप मनस्वी आनंद झाला. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. आम्हाला असं वाटायचं हे आम्हाला इंग्लिश टू इंग्लिश सांगायच्या, आम्हाला काहीच कळायचं नाही. आम्हाला इंग्लिश सुरू झालं 5वीपासनं सुरू झालं, ABCD 5वीपासनं. तर आम्हाला काहीच कळायचं नाही. परफेक्ट काय आमच्या डोक्यावरून जायचं सगळं ते. आता देवकुळेबाई बोलतील 4 शब्द आपल्यासाठी. प्रत्येक वाक्य म्हणा, एक पॅराग्राफ म्हणा, ते इतकं छान एक्सप्लेन करून सांगत होते की आम्हाला जस्ट एकदा वाचलं ना तर पूर्ण यायचं. तर आम्ही मॅडमला किती क्वेश्चन्स विचारायचे, इतके प्रकाश संश्लेषण आणि फोटोसिंथेसिस याच्या बारे इतकं विचारायचो. आणि आम्ही एकदा हे पण क्वेश्चन विचारलो, मॅडम इतकं सगळं तुम्हाला नॉलेज आहे, तुम्ही डॉक्टर का नाही झाला? हे क्वेश्चन मी विचारले होते. तर मॅडम काय म्हणाले की तुम्हाला, मी जर डॉक्टर झाले असते तर तुम्हाला सायन्स कोण शिकवलं असतं? तर ते इतकं नॉलेज आहे त्यांना, ते पुस्तकात असं बघतच नव्हते, ते न बघता शिकवत होते आम्हाला. त्याच्यासाठी फार धन्यवाद मॅडम. अध्यक्ष मॅडम आणि सर आणि आमचे गुरुवर्य यांना संबोधित करतो. आणि मी आणि माझी शाळा याच्याबद्दल मी सांगतो काही. आम्ही सगळे मित्रमंडळी बसलो, 40 वर्षानंतर भेटलो. मी याच्यासाठी फार मेहनत केली, सगळ्यांचे नंबर गोळा केले, टीचरांचे आणि सरांचे फार वर्ष लागली, 4-5 वर्ष लागली. तर या सगळ्यांचा मी आभारी आहे. मी यांचे माझ्यावर विश्वास केला आणि त्यांनी आपला नंबर दिला. या विश्वासाला मी खरं ठरलो असं मला वाटतं. आणि माझ्या बोलावण्यावर हे सगळे लोक आलेत, सगळे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक. ओके. आणि असं सांगायचं, मी आणि माझी शाळा आमच्या इतक्या आठवणी आहेत की वेळ पुरणार नाही.
आम्ही व्हॉलीबॉल खेळायचो, फुटबॉल खेळायचो आणि विशेष म्हणजे काय, कबड्डी पण खेळायचो. आणि सगळ्यात विशेष आमच्या शाळेबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या बाजूला वडाचं झाड होतं. पारंब्याला लोंबकायचो आम्ही वानेरासारखं, या भिंतीहून त्या भिंतीवर, त्या भिंतीवरून या भिंतीवर. खूप मजा यायची. आमच्या काही मित्रांचे हात पण तुटले तिथं. खूप मजा यायची. चांगलं वाटायचं त्यावेळेस. पण आमची शाळा संपत आली, आम्ही 10वीत आलो. 10वीतून आम्हाला जाते वेळेस काही वाटलं नाही. आम्ही खूप खुश होतो, कारण आम्हाला पुढच्या कॉलेजमध्ये जायचं होतं आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळणार होतं. जसं म्हणत तसं जायला कुठे पण शिकायचं असं वाटत होतं. पण आमचं शिक्षण कॉलेज पण झालं, आमचे लग्न झाली, आम्ही नोकरीवर लागलो. काही मुलं बाहेर गेले, काही इथंच राहिले, शिक्षण वगैरे झालं त्यांचं. पण जसं शिक्षण झालं, आम्ही आपल्या नोकरीला लागलो, कोणी बिझनेस सुरू केलं, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सक्सेस झाले ते. आणि यांच्यामुळंच आमची मुलं पण मोठे झाली. संस्कार आमचे यांच्यापासून आम्हाला खूप मिळाले. त्यामुळं आमचे मुलं मुली आमच्या शिक्षण झालं त्यांचं. माझे इंजिनिअरिंग वगैरे झालं, काही मुलींचे वगैरे, आणि ते बाहेर पण गेले. फक्त हे झालं यांच्यामुळंच, यांच्या संस्कारामुळंच आमचं झालं. आणि हे सांगायचं म्हणजे काय तात्पर्य, यांच्यामुळं आमचं झालं सगळं. आणखीन काय सांगायचं विसरलो बरं का, आठवतच नाही, विसरत नाही. सर्वजण आम्ही 27-28 मुलं होतो, पण पूर्ण 27-28 मुलं पास नाही झाली. त्यापैकी अर्धी मुलं पास झाली, अर्धी मुलं नापास झाले. आता नापास व्हायचं कारण काय होतं, आमचं सेंटर पडलं होतं आलीन स्कूलमध्ये आणि मुलं सगळ्यांना एक दुसऱ्यांना मदत करायचे. गणिताच्या परीक्षेच्या वेळेला मदत करायचा चान्स नाही मिळाला, तर मला इंग्लिशमध्ये 35 मार्क मिळाले. ते बरोबर काठावर पास झालो इंग्लिशमध्ये, आणि गणितामध्ये एका विषयामध्ये नापास झालो. 1985-86मध्ये जे नापास झालो, त्यानंतर 10वी पास मी 95मध्ये झालो. पण ते 10वी पास करायच्या मागं कारण काय, इथं माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये कामाला होते. वडील वारल्यानंतर आम्ही सगळे बारामतीला शिफ्ट झालो. बारामतीला शिफ्ट झालो, तू 10वी पास हो रे, मी तुला कुठल्या तरी कारखान्यात कामाला लावते म्हणले. आता 85मध्ये शिकलेला मुलगा 95मध्ये त्याला काय लक्षात राहणार आहे, ते पण गणित. तर 95मध्ये ज्या टीचर मला भेटल्या होत्या शाळेमध्ये, मलकपेटला सेंटर पडलं होतं, त्यांनी थोडीफार मदत केली. 52 मार्क मिळाले आणि 10वी पास झालो. तर 10वी शाळेमध्ये जेव्हा मी सकाळी रोज यायचो 9:30 वाजता, तर माझं घर होतं बालनगरला. मला घरातनं निघावं लागायचं सकाळी 8 वाजता. तर 8 वाजता आम्ही बसलो यायचो आणि संध्याकाळी परत मला घरी जायला 8 वाजायचे. मी शाळेमध्ये एका आठवड्यात जवळपास 2 ते 3 डुम्मे पहिल्या इंटरव्ह्यूमधनं पळून जायचो. दिलशाद टाकीजमध्ये, रायल टाकीजमध्ये, प्रभात टाकीजमध्ये सिनेमाचा खूप शौक मला. आणि येऊन साठेबाईंच्या पकडलं जायचो. आलं की गायकवाड कुठे म्हणायच्या आणि मला वर्गाच्या बाहेर काढायच्या. तर त्यावेळेला मॅडम आम्ही म्हणजे ज्या चुका करू नये त्या चुका केल्या, परंतु जेवढं पण वेळ शाळेमध्ये राहिलो खूप काही शिकलो. आणि आज आम्ही जे काय शिकलो ते इम्प्लिमेंट केल्यामुळं आज एक वेल सेटल्ड आम्ही झालेलो आहो. माझी मिसेस आमचं जेव्हा लग्न झालं होतं इंटरमिडिएट पास झाली होती. मी तर नाही शिकलो म्हणून तिला मी BCom करू घातलो. BCom नंतर MCom करू घातलो, पर BEd तिने केले. त्यानंतर MA इंग्लिशमध्ये तिनं काय म्हणतात त्याला, नाही किताब वगैरे लिखते ना, PG करू घातलो. तर ते इंग्लिश PG पण ती झाली. आणि आम्हाला एक मुलगी आहे, आणि आम्हाला मुलगी थोडं उशिरा झाली. लग्नानंतर 12 वर्षानंतर मला मुलगी झाली. त्या मुलीचं नाव मी श्रद्धा ठेवलं आहे, आणि ती पण खूप गोड आहे. तिला मी आपल्या शाळेतल्या सगळ्या आठवणी सांगत असतो. तिला घेऊन येऊन आपली शाळा पण मी दाखवली मिसेसला आणि मुलीला. आणि आम्ही काय काय इथं उद्योग केले. आणि आम्हाला सगळ्यात जास्त मला रागवलेलं बाई म्हणजे साठेबाई. सगळ्यात जास्त मला शिक्षा दिली तर साठेबाईंनी. आणि देवकुळेबाई गाडीवर यायच्या शाळेला, लुना. तर आम्ही म्हणायचो लुना आली की देवकुळेबाई आले. अशा खूप काही आठवणी आहेत. आता मॅडम तुम्ही इंग्लिश खूप शिकवायचा, पण आतमध्ये काय पूर्ण भरणं जायचं. त्यामुळं कसं तरी आता पास झालो आणि आता लाईफमध्ये सेटल्ड आहे. स्वतःचं घर घेतलं आहे, गाडी घेतली, आणि खूप आनंदी आहे. आणि आज तुम्हा सर्वांना बघून माझा आनंद 10 पट वाढलेला आणि 100 पट वाढला असं मी म्हणू शकतो. धन्यवाद. आता नंदकुमार लाटकर आपल्या 4 आठवणी सांगतील. नंदकुमार लाटकर.
जास्त वेळ घेत नाही. मी ऑलरेडी थोडं सांगितलं माझ्याबद्दल. तर ॲक्च्युली माझे वडील फार अगोदरच वारले होते. त्याच्यानंतर आम्ही आजोबाकडे शिफ्ट झालो होतो. तर आम्ही 3 भाऊ होतो. तर फार लहान होतो. त्याच्यानंतर म्हणजे BS सर आमच्या फॅमिलीशी फार क्लोज होते. तर माझ्या आजोबांशी त्यांची मित्रता होती. तर माझं लहानपणापासून शिक्षण विवेकवर्धिनीमध्येच झालं आहे. म्हणजे स्टार्टिंगमध्ये जे फर्स्ट स्टँडर्डपासून 5th स्टँडर्डपर्यंत विवेकवर्धिनी कन्या शाळेमध्ये होतो. त्याच्यानंतर 6th आणि 7th मी सरस्वती पाठशाळेमधून केलो आणि 8th, 9th आणि 10th या आपल्या वर्गामधून केलो. तर मी शिक्षणामध्ये काही तेवढा फास्ट नव्हतो. तर आमच्या क्लासमध्ये फास्ट असणारे मुलं म्हणजे आपले गद्रे आणि आपला उमाकांत सुलतानपुरे, जो आता नाही आहे आपल्यामध्ये, तो स्वर्गवासी झाला. तर हे आणि अजून 2-3 होते. म्हणजे मुलीमध्ये 2-3 मुली होते. सविता पण चांगली विद्यार्थिनी होती. अजून कोण होते? सविता, वंदना वजे पण चांगली शिकायची. तर असले 5-6 टॉपर्स होते. पण 10वीमध्ये काय झालं की नुकतं माझ्या आजोबांनी मला बोलवलं आणि सांगितलं की तुझ्यासाठी तू कसंही फेल होणार आहेस 10वीमध्ये, बोर्ड एक्झाम आहे, तर तुझ्यासाठी मी ते कॉर्नरमध्ये आमच्या तेव्हाच एक शीला केफ म्हणून एक छोटं इराणी हॉटेल उघडलं गेलं होतं. त्याच्यामध्ये सर्व्हरचं कामासाठी तुला मी तिथं बोलून आलेला आहे, तर ते जॉबासाठी तू रेडी हो असं त्यांनी सांगितलं होतं. तर जेव्हा रिझल्ट आला तेव्हा सगळ्यात अगोदर मी 3rd म्हणजे क्लासचं जे शीर्षक येते त्याच्यामध्ये बघितलं, माझा नंबर नव्हता. 2nd क्लासमध्ये बघितलं, त्याच्यामध्येही नव्हता. तर मग मी म्हणलो की आता मी फेल झालो आणि मी आता ते जॉब करायचं आता माझं निश्चित झालेलं आहे. पण नंतर मग माझ्या काकाने बघितलं नंबर आणि त्यांनी सांगितलं की तू 1st क्लासमध्ये पास झाला आहे. आणि हे एक प्लेझंट सरप्राईजसारखं होतं माझ्यासाठी. कारण म्हणजे एक्झाम तसे मी बरेच दिलं, कारण ते माझ्या 2 महिन्यापासून माझ्या माइंडमध्ये चालत होतं की बाबा आता मी जर फेल झालो तर आता माझा ते वेटरची नोकरी करायचीच आहे. जेव्हा तसं मागे असतं काहीतरी, तर मग त्याच्यामुळे काहीतरी म्हणजे ते जसं संजय सावंतने सांगितलं की नथिंग इज इम्पॉसिबल. म्हणजे आपल्या मानसिक ह्याच्यामध्ये असते की आपण ज्याला आपलं काही करायचं आहे, काहीतरी साधून घ्यायचं आहे, तर आपण काहीही करू शकतो आणि त्याला आपण साधू शकतो. त्याचं हा एक उदाहरण आहे की मी ॲक्च्युली शाळेमध्ये 2 मार्कांनी मी आणि संतोष गद्रे आम्ही उत्तीर्ण झालो. तो 1st आला, मी 2nd आलो शाळेमध्ये. आणि आम्हाला नेक्स्ट इयरच्या गॅदरिंगमध्ये आम्हा दोघांनाही बोलवून त्यांनी पारितोषिक पण दिलं होतं, हे मला आठवतं आहे. आणि त्याच्यानंतर मग जे जर्नी लाईफची झाली, नो लुकिंग बॅक. मग बिझनेसमध्ये नंतर उतरलो, फार स्ट्रगल केलो आणि ऑलमोस्ट 200 crores बिझनेस एम्पायर मी तयार केलं होतं. थँक्यू व्हेरी मच. ह्याचं श्रेय जातो आहे की बेसिक जे म्हणतो आपण जे फाउंडेशन, हा फाउंडेशन मला डेफिनेटली या शाळेतूनच मिळाला. विवेकवर्धिनी जी सोसायटी आहे त्या सोसायटीला मी हा श्रेय देतो, कारण इथूनच माझं फाउंडेशन झालेलं आहे. मराठी मीडियमनी जेव्हा मी इंग्लिश मीडियममध्ये शिफ्ट झालो, त्याच्यामध्ये हा श्रेय एक तर इंग्लिशचा एक क्लास त्याच्यामध्ये, आणि दुसरा श्रेय जातो माझ्या घरामध्ये माझ्या आजोबांचा. कारण आजोबा एवढे स्ट्रिक्ट होते माझे की त्यांना आम्ही हिटलर म्हणायचो. मला झाडाला बांधून ते मला इंग्लिशचं पुस्तक हातामध्ये देऊन मला ते शिकवायचे. तर तसं त्यांनी म्हणजे तेवढं कठीण ह्याच्याने मला शिकवलं, त्यामुळे माझी इंग्लिश बरी होती. तर त्यामुळे मी थोडं ट्रान्सफॉर्मेशन जे झालं माझ्या 10th नंतर मराठीतून इंग्लिशमध्ये, तेवढं डिफिकल्ट झालं नाही मला. थँक्यू टीचर्स सगळ्यांना. आणि आज फारच आनंदाची गोष्ट आहे, सगळ्यांना आज परत भेटून पुष्कळ नवीन चेहरे आज दिसायला मिळाले. तर हा स्टेज मी घेतो आहे अजून 1-2 शब्द सांगायसाठी. गेल्या वर्षी आम्ही थोड्यांना भेटलो होतो, इवन इकडे मैत्रिणींना आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो. एक रियुनियनसारखं झालं होतं, आमचं छोटं रियुनियन झालं होतं. पण आज चांगला रियुनियन म्हणजे प्रोफेशनली आज एक रियुनियन झालं आहे. त्याचा श्रेय इसाकलाही जातो, विठ्ठललाही जातो आणि बाकीचे जे ह्याच्या म्हणजे पडदे के पिछे म्हणतात ना,
बॅकग्राऊंडमध्ये हा जास्त काम इसाकनी केलं आहे. तर गिव्ह अ बिग हँड टू इसाक. आणि बाकी आपले 5-6 जे लोक आहेत इथे जे उपस्थिती आहेत आणि जाधव आला नाही आहे, हे सगळ्यांनीसुद्धा कॉन्ट्रीब्यूट केलं आहे फायनान्शियलीसुद्धा. तर गिव्ह अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू देम ऑल्सो. आणि अजून एक गोष्ट या प्लॅटफॉर्मवर मी अजून एक सांगू इच्छितो की हे जे रियुनियन आहे, म्हणजे आपलं जे रियुनियन आहे आज 40 वर्षानंतर होत आहे, पण हे आमची अशी इच्छा आहे की हे वर्षाला एकदा तरी आपण परत परत करावं, हे आमची इच्छा आहे. तर सगळ्यांचं हीच इच्छा असेल तर सगळ्यांनी एकदा हात आपले उचलावे. थँक्यू. दुसरी गोष्ट ही आहे की आता जे काही आपले फंक्शन्स वगैरे होत राहतात किंवा हे पण आम्ही बोललो होतो काल की एक कॉर्पस फंडसारखं आपण एक ठेवून त्याच्यामध्ये 100 रुपीज मंथली त्यामध्ये जमा करावे आपल्या सगळे मैत्रिणींनी, हे आम्ही ठरवलं होतं काल. त्याचीसुद्धा जर तुम्हा सगळ्यांना काही ऑब्जेक्शन नसेल तर त्यासाठीसुद्धा तुमची होकार असेल तुम्ही हात उचलू शकता. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे हे तात्पर्य याचं असं आहे की आपण जेव्हा भेटतो, आता सगळे भेटलोत, परत केव्हा भेटणार हे काही सांगू शकत नाही आपण. तर कोणाचंही लग्न असो, दुःखासुखामध्ये आपण सगळे हे पैसे जमा झालेले पैसे आपण तिथं यूज करू शकतो परत. आता असं झालेलं आहे, आपलं वय झालेलं आहे, मुलं आपल्या संसारामध्ये आहेत, हे आपल्या संसारामध्ये आहेत. फक्त आपण राहिलो आता दोघे म्हणजे हे आपण दोघे नाही बरं का. तर आता जीवन बोर होणार. तर त्याच्या जर पैसे सॅटिस्फॅक्शन जर जमले तर आपण मैत्रिणी वगैरे किंवा सर वगैरे आपल्याबरोबर येत असतील तर आपण कुठंतरी सहलीला जायचं, ट्रिपला जायचं, असं आम्ही विचार केलेला आहे. तुमचा जर होकार असेल तर 100 रुपये आजच्या जगामध्ये काहीच नाहीत, नुकतेच आहेत पैसे ते. तर कमीत कमी 500 रुपये तरी महिन्याला दिले तर बरं वाटेल आणि चांगले जास्त पैसे फंड जमा होईल आणि आपण त्याच्याचं कार्य उपयोग वगैरे त्या पैशाचा आपण चांगलं करूयात, असं माझी इच्छा आहे. ओके. अजून एक गोष्ट, जसं की साठेबाई म्हणत होते की ज्यांची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या अनुसार आपण ज्या शिक्षण संस्थेतून बाहेर पडलो त्याला काही आज गरज आहे तर त्याला जर काही मदत आपण करू शकतो तर आपण समोर होऊन ते मदत केलं तर बरं होईल, हे माझी इच्छा आहे. तर मी पण माझ्या ह्याच्यानी जे होईल ते करेन. ह्याच्या अगोदरही 10 वर्षाअगोदर मी थोडी मदत केलं होतो, जेव्हा माझी आई मला सांगितली होती तेव्हा. तर आम्ही 3 भाऊ आहेत, आम्ही 3ही भाऊ मिळून केलं होतं. परत फ्युचरमध्ये सुद्धा मी करेन हे सांगतो आहे. बाकीच्या लोकांनासुद्धा मी पुढे येऊन मदत करायसाठी विनंती करतो आहे. थँक्यू व्हेरी मच. आता 4 शब्द सविता बोलेल, काय बोलायचं ते. असं सांगायचं, खूप मजा आली आणि मी हे ठरवलं होतं की या शाळेमध्ये आपण हे प्रोग्राम करायचं. परत लहानपणामध्ये जायचं आणि आपल्या बेंचवर आपल्या मुलाबरोबर मित्रांबरोबर मुलींबरोबर बसायचं आणि मजा करायची असं वाटलं होतं. म्हणून मी इथंच केलं हे प्रोग्राम. तुमच्यामुळे हे प्रोग्राम सक्सेस झालं माझं आणि तुमचं खूप धन्यवाद. थँक्यू. तर असंच आता आपणाला हे 40 वर्ष झाले आणि देवाने आपणाला असं चांगलं ठेवलं सगळ्यांचं. तर आपण असेच 10 वर्षानंतर 50 वर्षानंतर गोल्डन जुबली करूयात. हे तुम्ही जर असंच ठेवलं तर माझ्यावर विश्वास. ओके. थँक्यू. साठेबाई, माझे सर्वांना असे एक विनंतीपूर्वक सांगण्याची इच्छा आहे की आर्थिक मदत करायला तर आपण सगळे तयारच, कोणी नाही असं नाही आहे, पण मराठी माध्यमातून, कारण आपली शाळा मराठी माध्यमाची आहे, तर कमीत कमी जेव्हा तुम्हाला चान्स मिळेल सांगायचा तर मराठी माध्यम जगवण्याचा प्रयत्न आपण करण्यासाठी, म्हणजे जितकं जमेल तेवढं आपण 1, 2, 4 विद्यार्थी आपण जर पाठवत गेलो म्हणजे त्यांच्या फीची वगैरे पण त्यांना काही काळजी नसली आपण ती पण देऊ, ॲडमिशन करू. पण त्याच्यासाठी जर तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं आणि तुमचं स्वतःचं उदाहरण आहे ना, तर ते तुम्ही देऊ त्यांना प्रवृत्त जर कराल तर ते जास्त म्हणजे लवकर आपली शाळा पुढे जाईल असं मला वाटतं. म्हणजे ते शाळेला थांबवण्याची वेळ येणार नाही.
तर एवढं आपण सर्वांनी करायचा प्रयत्न करावा एवढीच माझी इच्छा आहे. बाकी विनोदी असा प्रसंग म्हणजे शाळेत आम्ही खूप मजा करायचो. मला आठवतं आहे म्हणजे मला काय असं भाषण द्यायचं नाही किंवा काही मनोगत व्यक्त नाही, एक सगळ्याला रिफ्रेशिंग असं काही आठवणी मला सांगावं असं वाटत आहेत की काही गोष्टी होत्या. तर एक प्रसंग कामतीकर बाईंना अजूनही आठवतं आहे आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की त्यांना अजूनही कसं काय लक्षात आहे. तर त्यामुळे मला सगळ्या आठवणी खूप छानशा आणि तुला मी रागवलेलं सुद्धा मला आठवतं आहे. बरं मी फार कमी मार आणि कमी पनिशमेंट मिळायचे मला. असो, तर आमच्या वर्गामध्ये रत्नपारखे नावाची एक विजया रत्नपारखे नावाची मुलगी होती. तर तिला एकाच मार्काची गरज होती काठावर पास व्हायला. तर ती सारखं कामतीकरबाईंच्या जवळ यायची आणि म्हणायचे, बाई मला एकच मार्क द्या, मी पास होते ना, काठावर पास होते. असं खूप विनवणी केली, विनंती केली. हो, गणित या विषयात आता कामतीकरबाई म्हणजे गणितच विषय असं. सो आणि कामतीकरबाईंची अशी सवय होती, ही सवय त्यांना असायची, केसांना असे करायचे. आणि देवगुळेबाईंची पण सवय होती. आणि चॉकपीसचं खूप खडून त्या आल्या म्हणजे पूर्ण टेबल रंगवून टाकायचे पांढऱ्या चॉकपीसने. आणि त्याच्यानंतर आम्ही ते पुसून दुसऱ्या बाईंचं स्वागत करायचो. असो, तर त्या खूप चिडल्या आणि दाराच्या जवळ एक मोठासा दगड ठेवला होता की ते वाऱ्याने आपटू नये म्हणून. ते तिला म्हणाले, विजू ते जा, ते दगड घेऊन ये जरा. तर ती गेली आणि दगड घाल माझ्या डोक्यात. एक मार्कासाठी भीक मागायला लाज नाही वाटत, तेवढं कमवून दाखवायचं. एक मार्क द्यायला काही हरकत नाही. तर स्वाभिमान आणि शिक्षणात एका मार्काचं महत्त्व किती हे आम्ही शिकलो. म्हणजे एक मार्क नुसतं दान म्हणून करायचं नाही, ते मिळवायचं, ते कमवायचं, हे आम्ही शिकलो. कधी चिटिंग करून पास झालेलो नाही, आयुष्यात कधीच नाही. सो खोटं कधी बोललं नाही. ह्या सगळ्या शिस्त आम्हाला तुमच्याचकडून शिकायला मिळाल्या. आणि मला ना असं आम्ही खेळायचो मैत्रिणी आणि मला कोणी आऊट करायला आलं तरी मी जोरात चिरकायची, किर्र करा. मला साठेबाई म्हणे, सविता तूच ना, तुझं असं शांतपणे मला बोलायचं. हो बाई मीच. मी पलीकडच्या ग्राउंडमध्ये खेळत असताना बाईंना इथे स्टाफ रूममध्ये आवाज यायचा माझा. इतका माझा सुरेली आवाज आणि चिरकलेला आवाज त्यांना कळायचा. सो अशा. आणि एकदा दवाखान्याच्या सुट्टीमध्ये ज्या नंतरचा पिरियड होता रत्नपारखे सरांचा, नाही होता, एक प्रसंग सांगते. तर त्यावेळी माकड, अशा छान दष्टपुष्ट माकड होते त्यावेळेला. हो, म्हणजे त्यांना बघून भीती वाटायची. रत्नपारखे सरच. आणि आम्ही मुलींच्या वर्गात होतो, 10वीचा वर्ग होता. टोपेबाई ते प्राचार्य होते, प्रिन्सिपल होत्या. आणि बाई अशा राऊंडवरती होत्या, असे वाकून बघायचे. आणखीन वर्गातून जाताना डोकावायचे की काय चाललं आहे बघायला. रत्नपारखे सरांना विषय पटकन संपवायला जमायचं. आणि ते काय करायचे, माकड आल्याला पाहिजे ओरडा ओरडा, स्वतःच म्हणायचे ओरडा ओरडा ओ करत स्वतः ओरडून. आणि रत्नपारखे सर सगळ्या मुलींच्या मध्ये लपलेले आणि आम्ही अवतीभवती आणि आम्ही सगळे ओरडायचो. टोपेबाईंनी वाकून बघितलं आणि सर कुठे याचा अंदाज घेतला. तर सर काही दिसेना आणि तितक्यात आम्ही सगळे सरकलो. आणि रत्नपारखे सर, बाई मला भीती वाटते, सर तुम्ही पण, असं त्यांनी फक्त असे त्या फक्त नजरेनेच धाक त्यांचा असायचा टोपेबाईंचा. सगळेजण घाबरायचे त्यांना. तर हे असे 2-3 प्रसंग माकडाचे. आम्ही कबड्डी खेळायचो मैत्रिणी. आम्हाला काही साळुंके सर, मी कोणाला विचारलं होतं आत्ताबाईंना की हां नाव त्यांचं आठवत नव्हतं मला. आम्हाला कधीच मुलांचे खेळ, हे मुलं खेळतात ना हे मुली, असा भेदभाव असायचा असं मला अजूनही आठवतं. फुटबॉल नाही, व्हॉलीबॉल नाही, काही नाही, तुम्ही लंगडी खेळा, तुमचं तुम्ही खेळा. नेताना
आम्हाला सगळ्यांना ग्राउंडवरती एकत्र न्यायचे, पण खेळामध्ये भेदभाव असायचा. सो असो, आता तो काळ नाही आहे तसा, आपण समान सगळ्यांना संधी देतो. सो खूप मजा केली, खूप खूप छान छान. म्हणजे कोणाचं काय, साठेबाईंची अजून एक आठवण मी अशी सांगते. एका गाण्याच्या स्पर्धेला आम्हाला जायचं होतं. जयोस्तु ते गाणं तुम्ही मला शिकवत होत्या. आणि सविता, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, हे गाताना खरंच गालावरती लाली आला पाहिजे, असं तुझं आवाज असला पाहिजे, अशा पद्धतीनं तू गायला पाहिजे, असं मला त्यांनी समजावून सांगितलं. म्हणजे त्याच्यातलं माधुर्य, अर्थ कळत नव्हतं त्यावेळेस आम्हाला. मराठीतून सुद्धा अर्थ समजायला वेळ लागला, कारण आपली मराठीच अशी इतकी अमृताची वाणी म्हणल्यासारखं, इतकी शुद्ध आणि सरळ. पण त्याच्यातलं सौंदर्य गाताना कसे भाव आणले पाहिजे हे साठेबाईंनी शिकवलं. तर तामणकरबाईंना मी विचारलं, एकाने सांगितलं, तर मीच त्यांना, मला खूप आदरयुक्त भीती असायची, पण अर्थातच असं ही भीती नाही. आणि सगळ्यात अवघड स्पेलिंग म्हणजे एलिफंट. ELEPHANT असं सारखं रटभरूक मध्येच कुठलं तरी अक्षर म्हणजे शब्द, अल्फाबेट्स विसरून जायचो. आणखीन धडकी बसायची अक्षरशः. हो, आणि त्याच्यासाठी थोडंसं खाली वाकून काहीतरी पडलं, काहीतरी शोधल्याचं आम्ही स्किप व्हायचो, कारण एकानंतर एक मॅम बाई आम्हाला उभं राहून वाचायला सांगायचे. पण ते दिवस, वो दिन भी क्या दिन थे. सो अशा आठवणी आहेत. मला वाटतं आता आभार प्रदर्शन अजून काही आहे का? मोमेंटोज. हो, श्रीयुत सुशील गायकवाड, श्रीयुत सतीश संतोष गद्रे, श्रीयुत सुशांत जोशी. हो, व्हिडिओग्राफर आणि मनीष खत्री, साऊंड सिस्टम आणि शामियाना व्यवस्था, बाकी सगळ्यातर्फे